वर्ग 5वी आणि 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यासाठी तुमची अर्हता काय असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचं घरचं उत्पन्न किती असावं, त्याचबरोबर तुमच्या घरी कोणकोणत्या म्हणजे लोकांना रोजगार सरकारी आहे का? ओके. सो या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये होतो आणि ज्यांच्याकडे अशा प्रकारची परिस्थिती आहे, त्यांना मग काय करावं लागेल, त्याही गोष्टी आपण याच्यात डिस्कस करणार आहोत. ओके. सो सुरू करूया. तुम्हाला माहिती आहे की स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे ही दरवर्षी घेतली जाते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे पुण्याच्या. आणि त्यांनी नवीनच एक जी-आर प्रसिद्ध केलाय 8 फेब्रुवारी 26ला. त्या अधिसूचनेमध्ये त्यांनी सांगितलंय की 5वीची जी परीक्षा आहे ती पूर्व उच्च प्राथमिक असेल आणि 8वीची जी आहे ती पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती असेल. आणि आता हे 5वीची 4थीला जाणार आणि ही जी 8वीची आहे ही 7वीला जाणार. ओके. म्हणजे याच्यामध्ये हा एक सिंपल चेंज पुढच्या सेशन पासून होणार आहे. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी सांगितल्याच की कोणती परीक्षा कधी होणार, काय होणार. पण आता याचा आपण अर्हतेचा विषय पाहूया. बाकी तुम्हाला हे माहितीच असेल की प्रथम भाषा याच्यामध्ये तुम्हाला जी असते त्याला 25 गुण असतात. म्हणजे 25 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. गणितासाठी 50 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. असा 150 मार्कचा तुमचा पहिला पेपर असतो. दुसरा जो पेपर आहे तो तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर बेस असतो आणि तो पण 150 मार्कांचा असो. असा 300 मार्कांचा जो आहे आपला टोटल महत्वाचा विषय आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी. तसाच 8वीच्या वर्गासाठी पण आहे. दोन्ही यांना तो सारख्याच प्रकारचा आहे. पण इथं जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की या ठिकाणी 150 आणि 150 ही वाली गोष्ट आपल्याला कन्सिडरेशन मध्ये घ्यायची आहे. 75-75 ही प्रश्न संख्या आहे आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. आता याच्यामध्ये तुम्हाला कधी फॉर्म निघतात तेव्हा ते पहिली जी शुल्क असते नियमित शुल्क, मग काही लोकांना लेट होतं फॉर्म भरायला, तर त्यांना लेट फी द्यावी लागते. आता स्वरूप तुम्हाला माहितच आहे. परीक्षेची पात्रता काय त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं. बघा, विद्यार्थी काय असला पाहिजे, आपल्या महाराष्ट्राचा असला पाहिजे. तो जर बाहेरच्या राज्याचा असेल तो परीक्षा देऊ शकणार नाही, त्याची ती अर्हता नाहीये. पण ते शिष्यवृत्ती तसा जर एखाद्या याच्यातून दिली त्यानं परीक्षा, तर ते परीक्षा दिल्यानंतर त्याला शिष्यवृत्ती भेटू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थी शासनमान्य गव्हर्नमेंटच्या म्हणजे शासकीय अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेमध्ये 5वी किंवा 8वी मध्ये शिकणारा असला पाहिजे यावर्षी. 5वीत किंवा 8वीत जर कोणी असेल ते परीक्षा देत असतील, त्यांची शाळा ती अनुदानित असो, विना अनुदानित असो, कशी असो, पण त्यांना स्कॉलरशिप दिली जाते. हा नियम आहे गव्हर्नमेंटचा. आता याच्यामध्ये विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ती आपली नाहीये, पण त्याच्यामध्ये पण काही त्यांनी अटी दिलेल्या आहेत की याच्यात कोणकोणत्या अटी ते देतील. आदिवासी जी परीक्षा असते विद्यानिकेतन त्याच्याही अटी दिलेल्या आहेत. ज्यांना ती द्यायची आहे, देत असतील त्यांनी हे वाचून घ्या. विमुक्त जाती, भटक्या जमाती याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी येतात, त्यांनी ही परीक्षा त्यांना द्यायची असेल तर तेही बघू शकता. परीक्षेचं स्वरूप कोणकोणत्या भाषेमध्ये ते एकदा पाहून घ्या. परीक्षा एकूण 7 माध्यमामध्ये आपली घेतली जाते. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड. आणि उपरोक्त ज्या 7 माध्यमांशिवाय काही माध्यम असतात, जसं मराठी इंग्रजी, सेमी इंग्लिश, उर्दू इंग्रजी, सेमी उर्दू, त्यानंतर हिंदी इंग्रजी, गुजराती, तेलुगू इंग्रजी, कन्नड इंग्रजी या मीडियमला पण ही परीक्षा देता येते. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती 8वी याच्यासाठी ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेच्या परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची आणि पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका जी आहे ती मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमात देण्यात येणार आहे. म्हणजे दोन्ही लँग्वेजेसचा या ठिकाणी सेमी वाल्यांना जो आहे तो ह्या पेपर मिळणार आहे. म्हणजे एक तुमचा प्रश्न इंग्रजीत असेल, एक प्रश्न मराठीत असेल, पण हे दोनच विषयांसाठी आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये ऑनलाईन आवेदन पत्रातील परीक्षेचं माध्यम निवडताना काही दक्षता घ्यायला पाहिजे. जसं वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे 1 जून 15 रोजी, खाली जो तक्ता दिलाय त्याच्यात ते जास्त नसेल. आणि 11 वर्ष हा सर्व प्रवर्गासाठी एज लिमिट आहे. दिव्यांगांसाठी 15 आहे. आणि जे विद्यार्थी 8वीसाठी त्यांना 14 वर्षाची लिमिट आहे. आणि 18 वर्ष हे दिव्यांगांसाठी जे लोक
काही ना काही कारणामुळे दिव्यांग असतात त्यांच्यासाठी. आता याच्यात काही नियम पण आहेत. काही गोष्टी चुकल्या तर आपण काय करू शकतो त्याची सगळी उत्तरं त्यांनी इथे दिलेली आहेत. तर अशा प्रकारची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेतली. तर तुम्हाला आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.